सर नमस्कार. नमस्कार. सर आपलं नाव आणि पत्ता सांगा. मी युवराज बळीराम जाधव, ओके. गाव गुंडवळ, तालुका माहूर, जिल्हा नांदेड. सर हा जो प्लॉट पाहतोय आपण, हो. हा जवळपास किती महिन्यात झालेला आहे? हे जवळपास 5-5.5 महिन्याचं झालेलं आहे. ओके, म्हणजे जवळपास 5 ते 5.5 हो, महिने हो. झालेले हे आहेत माझ्या यात. स्वतःची शेती आहे हम्म, हम्म, आणि यावेळेस मी माझ्या शेतीवर पहिल्या वेळेस हम्म, हे जे तूर आहे हम्म. अत्यंत भयंकर पाऊस झाला, त्याच्यामुळे माझी तूर संपूर्ण गेली होती. बर. ती तूर SCT वैदिकच्या SSM हा, आणि 3 स्प्रे काढल्यामुळे अच्छा. आज ही अशी अवस्था आहे. म्हणजे याला पूर्ण जे पोषण आहे हो, याला पूर्ण आपल्या शेड्यूल प्रमाणे. हे संपूर्ण SCT SCT वैदिकचंच आहे. ओके ओके. या 3 महिन्यापूर्वी हो. म्हणजे जो कंटिन्यू मे पासून जो पाऊस चालू झाला, हो, हो. तर ती काय परिस्थिती होती आपल्या ते पाऊस प्लॉटची? म्हणजे तिथं म्हणजे शेतात असं म्हणजे बिलकुल चालता येत नव्हतं ओके. आणि पूर्ण पिकाचं वाढ हम्म. काहीच झाली नाही. सगळं ते सततच्या पावसानं ते अवकाळी सुलतानी जो संकट आलेलं आहे, ते यावर्षी मीच नाही, हम्म. अनेक शेतकरी महाराष्ट्रातले असे आहेत की ज्यांचं काही पिकलेलं नाही. बरोबर तूर नाही, कापूस नाही, सोयाबीन नाही. ज्याला 10 क्विंटल व्हायचं त्याला 2 क्विंटलवर पूर्ण ठेपून आहेत. बरोबर पण ह्या 3 स्प्रे काढल्यानं आणि SSMचा एकच डोस दिला. बरोबर. सुरुवातीचा एक बेसल डोस दिला. एक भेसळ डोस दिला. हा. ती पावसाळा संपल्यानंतर ओके. आणि 3 फवारे काढले. हा. त्यामुळे हे आपण पाहू शकता, ही अशी तूर हम्म. अतिशय सुंदर अशी आलेली आहे. हा हा हा. आणि या तुरीला हम्म. आपण छाटण्या केल्या होत्या बर 30 दिवस, बर. 60 दिवस आणि 90 दिवस. ओके. त्याच्यामुळे एवढे फुटवे निघालेले आहेत हम्म. की एक पेंडी एक कमीत कमी एका झाडाला निघल असं आहे सध्या अवस्था. बर बर बर. आज जर याचं खोड पाहिलं हो. तर कसं सेट झालेलं आहे सर? एकदम खोड असं जबरदस्त मजबूत आहे हा, आणि हा. छत्रीसारखं झाड आहे. बरोबर. झाडाचा जर पूर्ण आकार पाहिला हो, असा तर गोल तो छत्री. एकदम पूर्ण गोल छत्री Yes, सारखं yes, दिसतंय. yes, yes, yes. म्हणजे जवळपास आता दरवर्षी तुम्ही तूर घेता, हम्म. बरोबर. हम्म. दरवर्षी पण असंच नियोजन असतं तुमचं. असंच असते, पण अशी इतके फुटवे नसते. हा, मग इतके दरवर्षी. फुटवे नसते. हा, दरवर्षी आणि या वर्षी हा, आणि म्हणजे काय बदल वाटते तुम्हाला नेमकं? SCT वैदिकची SSM हा पूर्ण बिलकुल चमत्कार आहे साहेब. हा हा जी हा. पानाची ग्रीनरी आहे, बरोबर. ती काळोखी आहे, ती सुरुवातीपासून आजपर्यंत टिकून आहे. ओके. आणि आपल्याला ह्या फवाऱ्यामुळं एवढं फुटवे आणि एवढं सगळं निघलं. हा हा. आज शेंग अवस्था आता बिलकुल चालू झालेली आहे. बरोबर अवस्था. बरोबर. म्हणजे फुलाचं रूपांतर शेंगामध्ये होत आहे. शेंगामध्ये. आता परत मला एक शेवटचा स्प्रे घ्यायचा आहे. बरोबर. ते स्प्रे घेतल्यानंतर हे जेवढं आहे हम्म. याच्यावर कुठं अळीचा अटॅक नाही, एवढं वातावरण खराब व्हायला तरी काही नाही. हम्म. आणि जास्तीत जास्त फुलं निघालेली आहेत. बर. तुम्ही एक अनुभव सांगत होता तुमच्या आईचा. हा. आतापर्यंत ती पूर्ण बिलकुल शेती करत आली. हा, तर ते जे खत ते 18 युरिया DAP टाकत राहिली. यावर्षी आपलं SCT वैदिकचं बिलकुल कृषी अमृत SSM टाकलं. हम्म. तर तेव्हा त्याला सुरुवातीला लक्षात आलं नाही, हम्म. पण नंतर 2-4 महिन्याच्या कालावधीनंतर ती स्वतः म्हणायची की बाबा हे जे खत आणत आहे तू, हे खत खूप चांगलं आहे. हा हा. यानं माती भुसभुस झाली, बरोबर. यानं पिकाची जोमदार वाढ झाली. बरोबर. तुम्ही एक अनुभव सांगत होता की तुम्ही जे वैदिककडे वळाले, हो. तर ते काय होता अनुभव? म्हणजे तुम्ही किती वेळा व्हिडिओ पाहायचे, काय कसं ओढ लागली तुम्हाला इकडे? हा, मी युट्यूबद्वारे मागच्या 2-2.5 वर्षापूर्वी युट्यूबद्वारे बिलकुल राम सरांचं जवळपास 100-150 पूर्ण संपूर्ण पिकाची हे बघितले, व्हिडिओ बघितले. ओके. तेव्हा म्हटलं की एवढे शेतकरी करतात, आपण का करू नये? बरोबर. आपल्याकडे 20 एकर शेती आहे, दत्त शिखराच्या पायथ्याशी आपण राहतो. हम्म. हलकी मध्यम भारी जमीन आहे. बरोबर. आणि या हलकी मध्यम भारी जमिनीला जर SCT वैदिकची जोड भेटली तर लोकांपेक्षा आपण चांगलं माल पिकू शकतो. नक्कीच आपण सोनं उगू हा, शकतो. त्याच्यामुळं मागच्या 2 वर्षापासून मी आपल्या शेतामध्ये बिलकुल सतत SCT वैदिकचा वापर करतो. आणि आता याच्यानंतर आता माझी जमीन जी हलकी मध्यम भारी आहे, पूर्ण दगड आहेत. बरोबर. आणि त्या दगडामध्ये SCT वैदिकचं हे कमळ फुल आज या झाडावरती जर पान पाहायला गेलं, हो. पान कमी फुल जास्त हो, झालेलं हो, हो. आहे. प्रत्येक बरोबर. असं पूर्ण setting झाड बरोबर. एकदम लाइटिंग लावल्यासारखं Yes, yes, चमकतंय. yes, yes, yes. बरोबर. अगदी बरोबर. ओके. आज आपल्या या प्लॉट मध्ये एक इंजिनियर साहेब पण आलेले आहेत. बरोबर. नमस्कार. साहेब तुमचं प्रोफेशन सांगा. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. अच्छा. हो. तुम्हाला पण शेतीची आवड आहे. हो, बिलकुल. बरोबर. तुम्ही पण बरेचसे प्लॉट पाहिले, व्हिडिओ हो, पाहिले. हो. तुम्हाला हा जो प्लॉट पाहताय तुम्ही, तुम्हाला वेगळं पण काय जाणवतं ह्याच्यामध्ये? वेगळं पण तो सर्वात आधी तर हे आहे की याचा खोड हा हा एक सिंगल झाड आहे हा हा. आणि त्याची स्टोरेज बघू शकता आपण. बरोबर.
एकदम कमाल करण्याजोगी आणि नवल करण्याजोगे त्याचं स्टेम आहे. हो 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 त्या कारणानं या झाडाची जे चौतर्फा वाढ आहे बरोबर. जे एकदम फुललेलं आहे हम्म, हम्म, आणि त्याच्यावर लागलेले फुटवे हम्म, आणि प्रत्येक फुटव्यावर असलेला भार, हम्म, आता तर जस्ट याची सुरुवात आहे. बरोबर. याचं हे रूप पाहता इथून जेव्हा आपण महिनाभरानं याला पाहायला येऊ हम्म, तेव्हा हे जे डांग आहे तुम्ही बघू शकता, हम्म, हे डांग अक्षरशः जमिनीला टेकलेली असतात. म्हणजे झाडाला बहार आवरणार नाही, पूर्ण झुकलेलं दिसेल झाड. आणि जस्ट हे सुरुवात आहे शेवऱ्याची, हा बरोबर जस्ट बरोबर. हे सुरुवात आहे. बरोबर. हा शेवरा अजूनही एवढा हातभर जाणार आहे. हो 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 याचं स्वतःचं वजन या झाडाला पेलणार नाही, हे नक्की. बरोबर बरोबर. सर माझं एक असं म्हणणं आहे की आता जर ही जमीन पाहिली पूर्ण आपलं, तर ही जमीन कशी आहे हो येवले सर? जर आपण हे जर जमीन पाहिली ना तर एकदम गोटाळ जमीन आहे. हम्म, हम्म, आणि आपण बघू शकतो आजूबाजूने पूर्ण पहाड आहे. बरोबर. आणि खाली जर पाहिलं तर 1 फुटाच्या खाली पूर्ण दगड आहे. हम्म, हम्म, आणि या दगडामध्ये जर अशी जर तूर येत असेल तर हम्म. नक्कीच चमत्कार आहे. बरोबर. कारण की अशी जे तूर आहे आपल्याला हम्म. भारी जमिनीमध्ये पाहायला मिळते. ओके, म्हणजे काळ्या जमिनीमध्ये पण काळ्या अशी जमत जमिनीमध्ये नाही. पाहायला मिळते. बरोबर पण हलक्या रानामध्ये अशी जर तूर पाहणं म्हणजे नक्कीच चमत्कार आहे. बरोबर. आणि ही जर चमत्कार घडून आला असेल हम्म, म्हणजेच काय झालं का मातीला जे पोषण पाहिजे हम्म, हम्म, ते आपल्या SSM एससीडी वैदिकचे जे तंत्र हे आहे, हम्म, उत्पादने. फवारे आहे हा किंवा खते आहेत, हो हो यांना पुरेपूर पोषण मिळाल्यामुळे असा आपल्याला चमत्कार पाहायला मिळतो. बरोबर आणि तुम्ही बघू शकता राम सर नेहमी म्हणतात जेवढं मोठं पान हम्म. तेवढं मोठं फळ. बरोबर आणि तुरीचे आपण बघू शकतो की पानं खूप मोठे मोठे निघालेली बरोबर. आहेत. अशी तुरीचे पाने आपल्याला पाहायला मिळत नाही हा. साधारणतः. तर त्याच्यात आपण जर खाली पाहू फळ, शकतो हे फळ तुरीचं पाहू जर- शकतो. हा. आणि फळं पण 5 ते 6 दाण्याची शेंग आहे. हम्म, आणि दाण्याचा आकार पण नक्कीच मोठा राहील हो हे आपण सांगू शकतो. कारण बरोबर. की आपला हे जे पान आहे आपण जर तोडलं हम्म, तर साधारणतः आपल्या हातात बसतंय. बरोबर. आणि पानाची जे काळोखी आहे आता जरी पूर्ण पाना जो म्हणजे जे उदाहरण देता आपलं जो चौथा आधारस्तंभ आहे, जेवढं मोठं पान तेवढं मोठं फळ. बरोबर. इथं आपल्याला लाईव्ह दिसतंय याच्यामध्ये की चमक आणि जे आणखीन एकदम कवळी शेंग आहे. आपण हे पानाचं ग्रीनरी बघू शकता की याच्यावर आपण जर सूर्याकडे जरी पाहिलं हम्म, तर पूर्ण ग्रीनरी आहे. हा 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 पूर्ण green आहे. क्लोरोफिल जे म्हणतो आपण पूर्ण भरलेलं आहे. हा 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 आणि जेवढं जास्त पान हिरवं राहतं तेवढं जास्त ते अन्न बनवते. बरोबर. आणि अन्न जास्त जेवढं बनवलं तेवढं गोडाऊन मध्ये ऑटोमॅटिक स्टोअर होणार आहे. हो राम सर नेहमी म्हणतात पानाकडे लक्ष द्या. बरोबर. म्हणजे जर फॅक्टरी जर चालू असेल हा तर गोडाऊन भरायला वेळ लागत नाही. फॅक्टरीवरती काम केलं तर गोडाऊन भरत राहणार आहे. 100%. मग तेच SCT वैदिकच्या पोषणामधून काय होतं, माती पण सुपीक होते आणि पीक पण सुदृढ होतं. बिलकुल बिलकुल. बरोबर. इथं आपल्या परिसरातल्या शेतकऱ्यांना काय सांगाल सर? जे आपले आता मी माझं जे गाव आहे, माझं गाव गुंडवळ आहे, तालुका माहूर, ओके. जिल्हा नांदेड. हा. या आजूबाजूच्या शेतकऱ्याला माझं एवढंच म्हणणं आहे हम्म, की आपण आता केमिकल कडे थोडस त्याला बाजूला सारून बरोबर. येणारा काळ हम्म, हम्म, हा SCT वैदिकचा राहणार आहे. बरोबर. कारण केमिकल आपली माती सगळं बिलकुल नासाडी झालेली आहे मातीची. हम्म, हम्म, आपल्या मातीला जर आपण बलवान केलं तरच आपलं खरं आहे भविष्यात पीक बलवान होईल. बरोबर. नाही तर आणण्यात येणाऱ्या 2, 4, 5 वर्षात हम्म. साहेब लोक काय पैसे खाऊन राहणार आहे का? नाही नाही नाही. लोकाला माती जमीनच पाहिजे आणि त्याला जे उत्पन्न विषमुक्त अन्न आपण SCT वैदिक खाऊ घालायलो बरोबर. त्याचे एवढं मोठं काय. ओके. आणि अजून एक महत्वाची गोष्ट साहेब, हे जे 20 एकर माझी पूर्ण शेती आहे हम्म. त्यातली 10 एकर तूर आहे. हम्म, त्या तुरी याची मी संपूर्ण डाळ करणार आहे. ओके. या यवतमाळ जिल्ह्यातल्या ज्या शेतकऱ्यांना, नांदेड जिल्ह्यातल्या ज्या शेतकऱ्यांना हम्म, विषमुक्त डाळाची आवश्यकता असेल बरोबर. तर हा. त्यांनी माझ्या नंबरवर ओके. तुमच्या शॉपचं नाव म्हणजे माहिती केंद्राचं नाव आणि तुमचा नंबर आणि परिचय द्या. हो, मी युवराज बळीराम जाधव, हम्म, गाव गुंडवळ, तालुका माहूर, जिल्हा नांदेड. ओके. आणि माझं माहिती केंद्र आहे, माझ्या माहिती केंद्राचं नाव आहे बळीराजा ॲग्रो एजन्सी पुसद. या शेतकरी बांधवांना विषमुक्त तुरीची डाळीची आवश्यकता असेल त्यांनी मला यावरील नंबरवर संपर्क करावा. धन्यवाद.